गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. चेक करा सर्वांनी, आवाज येतोय का आणि स्क्रीन दिसते का तुम्हाला? सर्वांनी चेक करा. एव्हरीवन प्लीज चेक, साऊंड क्लिअर आहे का आणि स्क्रीन दिसते का? Okay, good. So let's start with our today's lecture. So up to yesterday's lecture, we are discussing the third topic in our paper, plant physiology. Okay, so the topic is the ascent of sap. Now within this, yesterday we have talked about introduction, definition, and also we have talked about the transpiration pull, and also known as cohesion tension theory, with some evidences and objections. Right now, today we are going to discuss the last topic, factors affecting the ascent of sap. Okay, so let's start with this. Okay, so now you will find that within ascent of sap, we have seen that the path of the ascent of sap. Then the second point was the transpiration pull theory, also known as cohesion tension theory. बरोबर. आता कोहेजन टेन्शन का म्हणायचं या थिअरीला हे आपण काल जरा बघितलंय. परत एकदा आज आपण या थिअरीचे जरा बेसिक्स जे आहेत ते रिवाइज करूया, म्हणजे तुम्हालाही समजेल, कारण की तुमच्या एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने ही थिअरी महत्वाची आहे. राईट. सो कन्सिडरिंग द एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू, we will just revise the transpiration pull theory. काल जे काही होते काही नव्हते त्यांचं जर कुणाचं राहिलं असेल तर ते रिवाइज होईल सर्वांचं. So let's start with this. So yesterday I have told you that transpiration pull theory is based on three assumptions. The first assumption is about cohesive force, right? Second assumption is adhesive force, and third assumption is transpiration. नीट लक्षात ठेवा हे सर्वांनी. ट्रान्सपिरेशन पुल थेअरीचे टोटल 3 अझम्पन्स आहेत. या 3 अझम्पन्स वरती ही थेअरी आपण पुट फोर्थ केलेली आहे. द पहिलं अझम्पन आहे ते आहे कोहेजिव्ह फोर्स किंवा कोहेजन. सो व्हॉट इज कोहेजन? इट्स अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू सिमिलर मॉलिक्युल्स. आता ह्या केसमध्ये बघा, असेंट कुठून कुठं होतो, परत तीच डायग्राम मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. बघा, इट्स ascent from root up to the leaves through stem. Okay, now considering this as a stem, and if this is a xylem vessel, then it will be the wall of xylem, आणि याच्यामध्ये काय असेल, सगळं वॉटर फिलअप केलेलं, एवढ्या सगळ्या पोर्शन मध्ये सगळं वॉटर असणार आहे. बरोबर. आता इथं जर वॉटर असेल, इन दॅट केस these water molecules will show the cohesive force among themselves. बरोबर. म्हणजे दोन वॉटर मॉलिक्युल मध्ये जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो त्याला काय म्हणतो आपण? कोहेजिव्ह फोर्स. राईट. आता कोहेजिव्ह फोर्स जो आहे तो इट इज व्हेरी स्ट्रॉंग. हाऊ मच स्ट्रॉंग? इट इज स्ट्रॉंग अप टू 350 ऍटमॉस्फिअर्स. म्हणजे दोन वॉटर मॉलिक्युल्स मधला जो कोहेजिव्ह फोर्स आहे तो इतका स्ट्रॉंग आहे that it can withstand the pressure of around 350 atmosphere. Correct? And it helps for maintaining the continuity of water column. That means water column is without any air gaps. Okay, हे नीट समजून घ्या. कोहेजिव्ह फोर्स, अडेझिव्ह फोर्स, ट्रान्सपिरेशन पुल, हे तीनही गोष्टी आपल्याला वॉटरची कंटिन्युटी मेंटेन करण्यासाठी डिस्कस करायचे. बरोबर. म्हणजे हा जो तुम्ही कॅपिलरी दाखवता किंवा ही जी झायलम वेसल जे तुम्ही दाखवता, तर याच्यामध्ये वॉटर कॉलम हा कंटिन्युअस पाहिजे, तरच तो वरती उचलला जाईल. बरोबर. म्हणजे स्ट्रॉचं एक्झाम्पल दिलं होतं मी तुम्हाला. वॉटर कॉलमची कंटिन्युटी जर त्यामध्ये मेंटेन असेल, देन इट विल बी शिफ्टेड अपवर्ड और इट विल बी लिफ्टेड अपवर्ड. सो दिस इज द पॉइंट ऑफ कोहेजिव्ह फोर्स. सो प्लीज टेल मी, have you revised this, everyone? Please tell me, have you able to revise yesterday's lecture? जे होते त्यांना समजलंय का? रिव्हिजन झाली आहे का तुमची? हो सर. ओके, गुड. तो बघा, आता सेकंड अझम्पशन आपल्याला डिस्कस करायचं.
सेकंड अझम्पशन काय आहे ट्रान्सपिरेशन पूल थेअरीचं? ऍडेझिव्ह फोर्स. आता ऍडेझिव्ह फोर्स कशामध्ये असतो? इट्स प्रेझेंट बिटवीन एनी टू डिफरंट मॉलिक्युल्स, राईट? इफ इट्स ऍडेझिव्ह फोर्स प्रेझेंट बिटवीन टू डिफरंट मॉलिक्युल्स, या केसमध्ये ऍडेझिव्ह फोर्स इज प्रेझेंट बिटवीन वॉटर मॉलिक्यूल अँड द वॉल ऑफ द झायलम. म्हणजे स्टेम मध्ये जो झायलेम वेसल आहे त्या झायलेम वेसलची वॉल ही कशाची बनलेली असते? सेल्युलोज आणि पेक्टिन आणि पेक्टिनची, बरोबर. आणि त्याच्या आतमध्ये इथे काय असणार आहे? सगळं वॉटर. ह्या दोघांमधला जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे बिटवीन वॉटर अँड झायलम, दॅट इज नोन ॲज ऍडेझिव्ह फोर्स. अँड दिस फोर्स इज ऑल्सो इनफ स्ट्रॉंग. म्हणजे कोहेझिव्ह फोर्स इतकाच हा फोर्स सुद्धा इनफ स्ट्रॉंग असतो. And that's why water column always remains attached to the xylem. म्हणजे हे कॅपिलरी ऍक्शन सारखे बघा की वॉटरची कंटिन्युटी त्या वॉल सोबत कायम असते. जस्ट वेट फॉर 1 मिनिट. Okay, sorry for the interruption. So let's continue with our lecture. Now, let's see that adhesive force is present between water molecule and wall of the xylem. आता बघा दोन गोष्टी आहेत इथे. पहिला कोहेझिव्ह फोर्स आणि दुसरा ऍडेझिव्ह फोर्स. या दोघांचा रोल काय? बोथ आर इन्व्हॉल्ड इन मेंटेनिंग द कंटिन्युअस वॉटर कॉलम. वॉटर कॉलम हा या झायलेम मध्ये पूर्ण रूट्स पासून लिव्स पर्यंत मेंटेन करण्याचं काम हे दोन फोर्सेस करतात, कोहेझिव्ह आणि ऍडेझिव्ह फोर्सेस. ओके, आता हे झालं वॉटर कॉलम तर कंटिन्यू झालं, पण मग त्याला पुल कोण करणार? बरोबर, कारण की तो वरच्या बाजूने जर अपवर्ड पुल केला तरच तो खालून ओढला जाणार आहे. बरोबर, म्हणजे लिव्स त्याला पुल करतील आणि रूट्स कडून तो सप्लाय केला जाईल वॉटर कॉलम. ठीक आहे, सो ते काम कोण करतं? दॅट इज डन बाय द थर्ड अझम्पशन ऑफ दिस थेअरी इज transpiration. What is transpiration? It's a loss of water mostly through the stomata. Other parts पण आहेत but dominantly stomata. Okay, so if the water is lost through stomata, it is going to generate a strong pulling force in the leaf. बघा ही कंडिशन कशी आहे की ती इथे हे स्टेमचा पार्ट, खाली आहेत रूट आणि इथे वरती आहेत लिव्स. ओके, आता हे फक्त डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन आहे तुम्हाला समजण्यासाठी. तर इथे तुम्ही जर पाहिलं तर लिव्स मधून वॉटर लॉस होतो कंटिन्युअसली. म्हणजे लिव्स डिमांड्स द वॉटर अँड दॅट इज फुलफिल्ड फ्रॉम स्टेम. म्हणजे लिव्स हे कोणाकडून वॉटर खेचतात? स्टेम कडून, बरोबर. अँड दॅट इज गोइंग टू जनरेट अ व्हेरी स्ट्रॉंग पुलिंग फोर्स. ओढलं जातं पाणी वरती लिव्स कडनं ड्यू टू ट्रान्सपिरेशन. आता हे जे ट्रान्समिशन आहे किंवा हे ट्रान्सपिरेशन पूल जो आहे किंवा हे जे टेन्शन आहे दॅट इज ट्रान्समिटेड अप टू द रूट थ्रू दिस वॉटर कॉलम. म्हणजे हे टेन्शन या वॉटर कॉलम मधून कुठपर्यंत पोहोचतं? अप टू दी रूट्स. ओके, नाउ therefore the water column is continuously under tension, and but the value of this force is around 20 to 200 atmospheres. Okay, and this force is able to lift the water to any height. म्हणजे ट्रान्सपिरेशन पूलचा जे फोर्स आहे त्याची व्हॅल्यू जवळजवळ किती आहे? 20 ते 200 ऍटमॉस्फिअर. आणि ही सफिशियंट आहे कशासाठी? टू रीच और टू पुल द वॉटर टू एनी हाईट ऑफ द प्लांट. म्हणजे कितीही उंच झाड असू द्या त्या प्लांट मध्ये वॉटर वरती जाऊ शकते विदाउट एनी विदाउट एनी ब्लॉकेज. म्हणजे आता तीन गोष्टीमुळे पाणी वरती जातं: कोहेझिव्ह फोर्स, अडेझिव्ह फोर्स आणि ट्रान्सपिरेशन. पण मग काय आलं, या थिअरीला काही एव्हिडन्सेस पण आहेत. म्हणजे 3 अझम्पशन केले आपण. 3 अझम्पशन साठी 2 ते 3 एव्हिडन्सेस आहेत. पहिला जो एव्हिडन्स आहे that osmotic pressure of the mesophyll cell is around 20 atmosphere.
That means mesophyll cells of the leaves has the osmotic pressure of around 20 atmosphere. It has been measured scientifically and it is found that osmotic pressure is around 20 atmosphere. Now this force is able to uplift the water up to 200 meters. Please understand this. जो 20 atmosphereचा प्रेशर तयार होतो लीव्स मध्ये, दॅट इज इनफ. खूप झाला तो. कशासाठी? टू लिफ्ट द वॉटर अप टू 200 मीटर्स. म्हणजे पाणी जवळजवळ 200 मीटर पर्यंत वरती उचललं जातं. ठीक आहे. नाउ देयर इज नो रिक्वायरमेंट ऑफ दिस मेटाबॉलिक एनर्जी. यासाठी या गोष्टीसाठी कुठली मेटाबॉलिक एनर्जी वेस्ट होत नाही. देयर इज नो रिक्वायरमेंट ऑफ एनी एटीपीज. सो इट्स अ काइंड ऑफ अ पॅसिव्ह ऍब्सॉर्प्शन. हे झाले एव्हिडन्सेस. आता काल नंतर आपण 3 ऑब्जेक्शन पण पाहिले होते या थिअरीचे. 3 ऑब्जेक्शन कुठले आहेत? that there is a variation in temperature during day and night. बरोबर, पहिला आहे व्हेरिएशन इन टेम्परेचर. हे पहिलं ऑब्जेक्शन आहे थिअरीला, की डे आणि नाईट पिरियड मध्ये जे टेम्परेचर मध्ये व्हेरिएशन होतं, म्हणजे डे टाइमला टेम्परेचर जास्त असतं, नाईट टाइमला कमी असतं. and this will result in the formation of air bubbles in the xylem vessels. म्हणजे पहिलं ऑब्जेक्शन काय घेतलं गेलं, की इथे झायलेम वेसल मध्ये एअर बबल्स तयार होऊ शकतात. कशामुळे? ड्यू टू व्हेरिएशन इन द टेम्परेचर ड्युरिंग डे अँड नाईट. ओके, मग याला सोल्युशन काय आहे? द सोल्युशन इज दिस, दॅट हाय टेन्शन अप टू 20 atmosphere dissolves the air bubbles quickly. त्या वॉटर कॉलम वरती जे पुलिंग फोर्स आहे तो अराउंड किती आहे? 200 atmosphereचा. and this 200 atmosphere pulling force dissolves the air bubble quickly. So air bubbles are dissolved quickly and the problem is solved. That means this objection is cleared. Okay. आता दुसरं पण ऑब्जेक्शन असंच आहे, that if the transpiration rate is very high, समजा डे टाइमला जर ट्रान्सपिरेशनचा रेट खूप असेल, if the temperature is more, light is more, and then if the transpiration rate is very high, then there is a cavitation. Cavitation म्हणजे काय? There is a formation of air gaps in the xylem vessels. म्हणजे दुसरं ऑब्जेक्शन आहे की ट्रान्सपिरेशनचा रेट जर खूप जास्त असेल तर मग झायलेम वेसल्स मध्ये कॅव्हिटेशन तयार होतं. कॅव्हिटेशन म्हणजे झायलेम वेसल्स मध्ये एअर गॅप्स तयार होतात. बरोबर. आणि मग आता ह्या ऑब्जेक्शनला काय सोल्युशन आहे? म्हणजे इथं व्हेसल्स ह्या ब्लॉक होतील असं जर झालं तर. बरोबर. तर इथे याला एक ऑब्जेक्शनला ऑप्शन काय आहे किंवा सोल्युशन काय काढलंय बघा, इथे दिलंय, ऍडजेसंट कॅपिलरीज कंटिन्यूज द ट्रान्सलोकेशन ऑफ वॉटर. ओके. आणि दुसरं एक सोल्युशन आहे यासाठी, दॅट कॅव्हिटेशन इज अ टेम्पररी इफेक्ट and it is relieved when transpiration decreases at night. म्हणजे इथं सोल्युशन काय काढलं, की पहिलं सोल्युशन आहे ऍडजेसंट कॅपिलरीज. म्हणजे बघा, मी काल पण तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं, आजही तेच रिपीट करतोय. समजा इफ दीज आर द झायलेम वेसल्स प्रेझेंट इन द स्टेम साइड बाय साइड. समजा इथे जर कुठं ब्लॉकेज झालं, म्हणजे इथे जर कुठं एअर गॅप तयार झाला ह्या वेसल, सेंट्रलच्या वेसलमध्ये, द वॉटर विल मूव्ह फ्रॉम द नियर बाय वेसल. कुठली तरी एक वेसल जरी ब्लॉक झाली तर हे वॉटर शेजारच्या वेसलमधून जाणारच वरती. म्हणजे अपवर्ड मुवमेंट किंवा ट्रान्सलोकेशन ऑफ वॉटर विल नॉट स्टॉप. बरोबर. एक वेसल ब्लॉक झाली म्हणून काही फरक पडत नाही, त्याच्या शेजारच्या वेसलमधून पाण्याची मुवमेंट अपवर्ड डिरेक्शन मध्ये चालूच असते. आणि कॅव्हिटेशन हा टेम्पररी इफेक्ट असतो, हे काय परमनंट ब्लॉकेज नाही होत. म्हणजे जेव्हा ट्रान्सपिरेशन रात्रीच्या वेळेस कमी होईल ऍट दॅट टाइम, किंवा नसेलच ऑफकोर्स, इन दॅट केस एअर बबल्स निघून जातात आणि मग कॅव्हिटेशन परत तिथनं बाजूला होतं. and the water will continue to flow in upward direction. So this is all about the revision of the transpiration pull theory. म्हणजे आपण आता काय काय घेतलं नीट बघा. पहिलं अझम्पशन घेतलं कोहेसिव्ह फोर्स, दुसरं अझम्पशन अडेसिव्ह फोर्स, तिसरं अझम्पशन ट्रान्सपिरेशन. आणि ह्या अझम्पशन्सला प्रूव्ह करण्यासाठी 3 एव्हिडन्सेस घेतले आपण आणि 1-2 ऑब्जेक्शन्स आहेत. म्हणजे एअर बबल फॉर्मेशनचे 2 ऑब्जेक्शन्स आहेत आणि त्याचं पण आपण सोल्युशन दिलं आहे प्रत्येक ऑब्जेक्शनचं.
So this is all about the idea behind the transpiration pull theory, also known as cohesion tension theory. So now everyone, please tell me, have you understood this? Yes, sir. बघा ना. हा, शिकवताना घाई घाई वगैरे होत नाही ना? समजतं ना सर? समजतं सर? सर्वांना समजतं ना काय चाललंय? हो सर. तुला दीपाली तू एकटीच बोलत असते फक्त. हो सर, तुझं बरं, तुला बाकीच्यांना कळते की नाही कळते? कसं कळणार मला सर ते बाकीचे? बोलतेच नाही. तोच प्रॉब्लेम आहे, ते कोणी बोलतच नाही लेक्चर मध्ये. वर्गात तर खूप बडबड करतात. आज लेक्चरला, ऑनलाईन लेक्चरला का बोलत नाही काही कळत नाही मला. सर ते आज काहीतरी बोला ना. तेच विचारतोय की मी सांगतोय तुम्हाला की तुम्ही सांगा मला. मी बरं, तुम्हाला ऐकायला येतोय माझा आवाज, मग बोलत चला. काय झालं? मेघा नंतर मी बोलते सर. कधी मध्ये कसं होतं, तुम्ही जर मला रिस्पॉन्स जर केला तर मला कळतं ना की माझं लेक्चर कुठे चाललंय, तुम्हाला समजतंय की नाही समजत आहे, म्हणजे मला पण कळत चालतं. नाही तर काय व्हायचं, पाऊण तास मीच बडबड करणार आणि तुम्हाला कितपर्यंत पोहोचलं हे मला कळणारच नाही. जे तुमच्यापर्यंत मी शिकवतो ते पोहोचतं की नाही हे महत्वाचं आहे ना. सो त्यासाठी अधूनमधून एखाद्याने हो नाही म्हटलं तर कळेल मला की आवाज जातोय माझा तुम्हाला सर्वांना म्हणून. ओके चला, ठीक आहे, लेट इट बी. चला, तर आपला हा ट्रान्सपिरेशन पूल थेअरीची कन्सेप्ट इथं संपली. आता ह्या चॅप्टर मधला आपल्याला शेवटचा पॉईंट घ्यायचा आहे, फॅक्टर्स अफेक्टिंग असेंट ऑफ सॅप. Just wait for 1 minute. Okay, so sorry, let's continue with the last topic, factors affecting the ascent of sap. Okay, now what are the factors involved in this ascent of sap? The factors are, first factor is temperature. बघा, आता तुम्ही बऱ्याच वेळा पाहिलं आपण टेम्परेचर कसा अफेक्ट करतो. Look, rise in temperature increases the rate of transpiration. बघा, टेम्परेचरचा इफेक्ट पॉझिटिव्ह कसा होतो बघा, राईज इन टेम्परेचर इन्क्रीजेस द रेट ऑफ ट्रान्सपिरेशन. म्हणजे टेम्परेचर वाढलं की ट्रान्सपिरेशनचा रेट सुद्धा वाढतो. म्हणजे दोन्ही डायरेक्टली प्रोपोर्शनल आहेत, बरोबर. आणि ऑफकोर्स जर ट्रान्सपिरेशन वाढलं तर काय होईल, देअर विल बी इन्क्रीज इन द असेंट ऑफ सॅप. कारण की ट्रान्सपिरेशनच काय जनरेट करतो, ट्रान्सपिरेशन पूल. म्हणजे टेम्परेचर वाढलं की रेट ऑफ ट्रान्सपिरेशन वाढतो, आणि ट्रान्सपिरेशनचा रेट वाढला की इनडायरेक्टली असेंट ऑफ सॅपचा रेट सुद्धा वाढतो. सो द इन्क्रीज इन टेम्परेचर विल इन्क्रीज द असेंट ऑफ सॅप. ओके, पहिला पॉइंट कळला का तुम्हाला, सांगा. हो सर. बघा इथे काय होतंय, टेम्परेचर वाढलं की ट्रान्सपिरेशनचा रेट वाढणार, आणि ट्रान्सपिरेशनचा रेट वाढला की आपोआप असेंट ऑफ सॅपचा रेट सुद्धा वाढणार आहे, कारण की ट्रान्सपिरेशन पुल्स द सॅप अपवर्ड. बघा, नाव नेक्स्ट लाईट. आता लाईट कसा अफेक्ट करतो, लाईट ऍक्च्युअली कंट्रोल्स ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ स्टोमॅटा, दस कंट्रोल्स द ट्रान्सपिरेशन. लाईटचा फार इम्पॉर्टंट रोल आहे, कारण की स्टोमॅटाचं ओपनिंग आणि क्लोजिंग इज डिपेंडंट ऑन लाईट.
इन प्रेझेन्स ऑफ लाईट स्टोमाटा आर ओपन जनरली. म्हणजे प्रत्येक प्लांटला नाही लागू होते युनिव्हर्सली, बट मोस्ट ऑफ द प्लांट्स मध्ये असं होतं, ड्युरिंग डे टाइम स्टोमाटा आर ओपन अँड ड्युरिंग नाईट टाइम स्टोमाटा आर क्लोज्ड. म्हणजे लाईट प्रेझेंट असेल तर स्टोमाटा ओपन असतात, म्हणजे त्यावेळेस ट्रान्सपिरेशन जास्त होणार, ऑफ कोर्स ascent of sap जास्त असेल. If the stomata are closed, no transpiration, no ascent of sap. Okay, are you getting my point about the light? कारण की स्टोमाटा ओपनिंग आणि क्लोजिंग हे डायरेक्टली कशाशी रिलेटेड आहे? ट्रान्सपिरेशनच्या रिलेटेड आहे. आणि ट्रान्सपिरेशन कशाला कंट्रोल करतं? असेंटला. म्हणजे स्टोमाटा ओपन असेल तर ट्रान्सपिरेशन होणार, असेंट ऑफ सॅप सुद्धा होणार. स्टोमाटा क्लोज असतील तर ट्रान्सपिरेशन होणार नाही आणि असेंट ऑफ सॅप सुद्धा त्यामुळे अफेक्ट होतो. सो दिस इज द सेकंड फॅक्टर, लाईट. नाउ थर्ड फॅक्टर, परत एकदा, इफ विंड व्हेलॉसिटी इज मोर. थर्ड फॅक्टर जो आहे तो आहे विंड व्हेलॉसिटी. सो इफ विंड व्हेलॉसिटी इज मोर, रेट ऑफ ट्रान्सपिरेशन इज हाय. म्हणजे विंड व्हेलॉसिटी फार जास्त असली तर ट्रान्सपिरेशनचा रेट हा जास्त असणार आहे. आणि ऑफ कोर्स सो द असेंट ऑफ सॅप इज ऑल्सो मोर. म्हणजे विंड व्हेलॉसिटी जास्त आहे म्हणून ट्रान्सपिरेशन हाय रेटने होतं, and therefore there will be the more ascent of sap. Is it fine? Are you okay with these 3 points? Yes, sir. Yes, sir. Okay, good. Now the last 2 points. First, second last is humidity. Humidity म्हणजे काय? हवेतली आपण त्याला आर्द्रता म्हणतो, बरोबर? म्हणजे काय? द अमाउंट ऑफ वॉटर वेपर इन द ऍटमॉस्फिअर. ह्युमिडिटी कशाला म्हणतात? अमाउंट ऑफ वॉटर वेपर इन ऍटमॉस्फिअर इज नोन ॲज ह्युमिडिटी. बरोबर. बघा, आता जर ऑलरेडी एअर मध्ये जर ह्युमिडिटी जास्त असेल, ठीक आहे, इट रिझल्ट्स इन द डिक्रीज इन द ट्रान्सपिरेशन. म्हणजे काय? रेट ऑफ ट्रान्सपिरेशन डिक्रीजेस when the humidity increases. इथं आता हे इनव्हर्सली प्रपोर्शनल आहेत. बघा तुम्ही, टेम्परेचर, लाईट आणि विंड व्हेलॉसिटी हे डायरेक्टली प्रपोर्शनल होते, मात्र ह्युमिडिटी कसे आहे? इनव्हर्सली प्रपोर्शनल. म्हणजे जर ह्युमिडिटीचा रेट किंवा ह्युमिडिटी जास्त असेल तर ट्रान्सपिरेशन डिक्रीज होतं, बरोबर, आणि व्हाईस वर्सा. म्हणजे डिक्रीज इन ह्युमिडिटी increases the rate of transpiration, right? म्हणजे व्हाईस वर्सा हे एकमेकाला इनव्हर्सली प्रपोर्शनल आहे आणि त्याच्यावरती मग असेंट ऑफ सॅप डिपेंड असतो. म्हणजे आता इथं काय सांगायचं मला, बघा 3 गोष्टी सांगतो. जर समजा पहिली गोष्ट, ह्युमिडिटी जर जास्त असेल तर ट्रान्सपिरेशन काय असणार? लो. आणि मग असेंट ऑफ सॅप काय असणार? लो. कळते का? इफ ह्युमिडिटी इज मोर, ट्रान्सपिरेशन इज लेस, अँड ऑफ कोर्स असेंट ऑफ सॅप इज लेस. आता हे जर आपण उलट घेतलं, समजा ह्युमिडिटी इफ इट इज लेस, then the transpiration is more and the ascent of sap will be also More. Are you getting these points? Yes, sir. ओके. तुम्हाला वर्ड्स मध्ये नाही कळत म्हणून मी थोडंसं डायग्रामॅटिक दाखवलं, याच्यावरून तुम्हाला समजेल काय सांगतोय ते. म्हणजे ह्युमिडिटी आणि ट्रान्सपिरेशन आणि असेंट ऑफ सॅप, ह्युमिडिटीला हे इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. आता लास्ट पॉइंट और द लास्ट फॅक्टर अफेक्टिंग द असेंट ऑफ सॅप इज सॉइल वॉटर. हे फार महत्वाचं आहे ना, कारण की सॉइल मध्ये जर पाणी नसेल तर तुम्ही काय ऍब्सॉर्ब करणार आणि काय वरती पाठवणार, बरोबर? म्हणजे सॉइल वॉटर इज अनदर इम्पॉर्टंट फॅक्टर. ओके. नाउ हाऊ? लुक, इफ द सॉइल वॉटर इज, इफ इट इज प्रेझेंट और absent, it will decide the
ascent of sap. सॉइल वॉटरचं अमाऊंट जर सफिशियंट असेल तर चांगला ascent of sap होईल. पण जर सॉइल मध्येच पाणी कमी असलं तर ऍब्सॉर्प्शन कमी आणि ascent सुद्धा कमी होणार आहे. आणि दुसरं कॉन्सन्ट्रेशन ऑफ मिनरल्स इन द सॉइल. आता कॉन्सन्ट्रेशन ऑफ मिनरल्स इन द सॉइल म्हणजे काय? द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॅप ऍक्च्युली. नेहमी मी तुम्हाला सांगितलं होतं की सॉइल वॉटर जर वरती ऍब्सॉर्ब करायचं असेल, इट शुड बी ऑलवेज हायपोटोनिक. प्लीज रिमेंबर, concentration of minerals in the soil or the solution in the soil must be always hypotonic as compared with the cell concentration. म्हणजे सक्सेसफुल ascent किंवा ऍब्सॉर्प्शन व्हायचं असेल तर सॉइल मधलं सोल्युशन जे आहे ते हायपोटोनिक पाहिजे आणि सेल सायटोप्लाझम जो आहे प्लांटचा तो हायपरटोनिक पाहिजे, तरच पाणी बाहेरून आतमध्ये जाईल. बरोबर. सो दिस इज द वे. समजा हे जर उलट झालं तर मग पाणी प्लांटकडे जाण्याऐवजी उलटी केस होईल. प्लांट मधलं पाणी बाहेर येईल सॉइल मध्ये. बरोबर. म्हणजे इथे खरं तर एंड ऑस्मॉसिस व्हायला पाहिजे, पण जर ते कॉन्सन्ट्रेशन उलट जर झालं तर तिथे एक जो होईल, प्लांट मधलं सगळं पाणी बाहेर येईल आणि प्लांट मरून जाईल. तुम्हाला याचं एक बेस्ट एक्झाम्पल देतो बघा. आपण शेतीमध्ये ज्यावेळेस कुठल्याही क्रॉप्सला खतं टाकतो, खतं टाकल्यानंतर त्याला लगेच पाणी देतात. आठवतं का तुम्हाला? आपण जर शेतामध्ये कुठले फर्टिलायझर टाकले, खतं टाकले, तर लगेच पाणी दिलं जातं. का देतात बरं पाणी? कारण नाही दिलं तर काय होतं तुम्हाला माहितीये का? ते पिकं जळून जातात. बरोबर ना? तुम्ही अनुभव घेतला असेल, ज्यांना माहिती त्यांना कळेल मी काय सांगतोय. आपण जेव्हा शेतामध्ये आपल्या पिकांना ज्यावेळेस कुठले खतं टाकतो, युरिया वगैरे टाकता, तुम्ही DAP सारखं एखादं खत टाकत असाल, तर ते टाकलं ना की त्याला लगेच पाणी देतात त्याच्यानंतर. कारण पाणी दिलं की त्याचं कॉन्सन्ट्रेशन हे कमी होतं, हायपोटोनिक सोल्युशन होतं. समजा तुम्ही पाणी दिलंच नाही तर मग सॉइल काय होईल? हायपरटोनिक. नंतर अशा वेळेस ते पिकं जळून जातात. बरोबर. मग पिकं का जळतात? कारण इथे त्यातलं पाणी सगळं बाहेर येतं, प्लांट मध्ये एक ऑस्मॉसिस होतो आणि प्लांट विल लीड टू द डेथ. Okay, so please remember this. The concentration of soil water is very much important. So this is all about the 5 different factors affecting the ascent of sap. The first is temperature, light and wind velocity, and the fourth is humidity, and fifth is soil water. So this is all about the idea behind the topic ascent of sap. So please tell me, have you understood this chapter? अतिशय Yes, सोपा आहे समजण्यासाठी. पॉइंट्स खूप लिमिटेड आहेत. ओके, सो पॉइंट्स खूप लिमिटेड आहे त्याच्यामध्ये. एक 2 मिनिटात रिवाइज करतो बघा मी आता. आपण इंट्रोडक्शन घेतलं, डेफिनेशन घेतली, नंतर ट्रान्सपिरेशन पूल घेतलं आणि नंतर फॅक्टर्स अफेक्टिंग घेतले. सो छोटासा टॉपिक होता आणि समजायला पण सोपं आहे. सो काय काय घेतलंय बघा. असेंट ऑफ सॅप ची डेफिनेशन, नंतर 2 आस्पेक्ट घेतले, पाथ आणि मेकॅनिझम. पाथ मध्ये आपण तो पूर्ण फ्लो चार्ट काढला तो घेतलाय आणि मेकॅनिझम मध्ये घेतलं ट्रान्सपिरेशन पूल थेरी. इथं हा जो पाथ आहे, दिस इज द पाथ ऑफ असेंट ऑफ सॅप फ्रॉम सॉइल टू द लीव्स. देन वी हॅव डिस्कस द मेकॅनिझम ऑफ ascent of sap through transpiration pull theory, cohesive force, adhesive force, transpiration, evidences with objections, and last we have talked about factors affecting the ascent of sap. So this is all about the third topic, ascent of sap. So everyone, please tell me, have you understood this? Yes, sir. Okay. Yes, sir. Okay, very good. So if you have understood this, then very good. चला, आता आपल्याला आता हा तिसरा चॅप्टर संपला. आपण नंतर 4th चॅप्टर सुरू करणार आहोत, ट्रान्सपिरेशन. पुढच्या लेक्चरमध्ये, उद्याच्या लेक्चरमध्ये आपला ट्रान्सपिरेशन हा चॅप्टर आपल्याला सुरू करायचा आहे.
त्याआधी मी तुम्हाला एक थोडासा होमवर्क देतो. तुम्ही काय करा, ट्रान्सपिरेशन बद्दल तुम्हाला जेवढं काही माहिती आहे किंवा स्टोमाटा बद्दल माहिती आहे तुम्हाला सर्वांना? हो सर. गुड. स्टोमाटा तुम्ही कधी ऐकला असेल, वाचला असेल. आणि त्या काय करायचं माहिती आहे तुम्ही, डायकॉट आणि मोनोकॉट स्टोमाटा कसे असतात ते बघायचं आणि दोघांच्या लीफच्या टीएसचा थोडासा रिव्हिजन करायची. काय सांगतोय बघा, डायकॉट मोनोकॉट लीफचा टीएस जो आहे, त्या टीएस ची डायग्राम आहे, त्याचं थोडंसं रिव्हिजन करा. आणि डायकॉट मोनोकॉट स्टोमाटा बद्दल जर तुम्हाला काही मिळत असेल वाचायला, ते रीड आउट करा एकदा. म्हणजे तुम्हाला उद्याच्या लेक्चरमध्ये बऱ्यापैकी हेल्प होईल. नवीन टॉपिक सुरू करायचं आपल्याला उद्या. दॅट विल बी गुड. फाईन. तर अजून एक महत्वाचं, तुम्ही आता सगळे गुगल क्लासरूमला आहात. जे नव्हते त्यांच्यासाठी मी पाठीमागे एक लिंक पण पाठवली होती आपल्या ग्रुपवरती. तर काय करतो मी आता, आपला पहिला आणि हा दुसरा चॅप्टर जो आहे म्हणजे ऍब्सॉर्प्शन आणि असेंट, याचं हे जे प्रेझेंटेशन मी घेतलंय शिकवताना, याची पीडीएफ करून आपल्या गुगल क्लासरूमला मी अपलोड करतो. चालेल? ह्या सगळ्याची एक पीडीएफ करून, दोन्हीच्या 2 पीडीएफ आहे ना, मी आपल्या गुगल क्लासरूम वरती अपलोड करतो. ते सर्वांनी व्यवस्थित बघायचं, तिथनं डाउनलोड करून घ्यायची आणि अभ्यासाला सुरुवात करायची. 2 चॅप्टरच्या 2 पीडीएफ तुम्हाला मिळतील. त्याच तुमच्या नोट्स झाल्या असं समजायचं. नंतर डिटेलमध्ये आपण तुम्हाला जेव्हा नोट्सची वेळ येईल तेव्हा देऊया, पण याच्या बाहेरचं काही नाहीये नोट्समध्ये. ठीक आहे? चालेल? चला, तुमची हो, सर्वांनी सर. ओके गुड. चला, अटेंडन्स नोट डाऊन करा पटकन, 1-2-3 मिनिटात. चला, सर्वांनी अटेंडन्स द्या आजची चॅट बॉक्स मध्ये क्विकली. ओके, चला, झाले का सर्वांची अटेंडन्स? कुणाची राहिली असेल, कुणाची राहिली असेल तर नोट डाऊन करा. चला क्विकली. कुणी राहायला नको अटेंडन्स मधून ना, कारण मी नोट डाऊन करत असतो रोज तुमची अटेंडन्स. इट इज इम्पॉर्टंट. ओके, चला, सर्वांची अटेंडन्स झाली असं मी समजून सेव्ह करतो सगळं. ठीक आहे? ओके गुड. चला, सो मला सांगा, आता जे ऑनलाईन आपण घेतोय ते तुम्हाला समजतंय का रे व्यवस्थित? म्हणजे घाई वगैरे होत नाही ना शिकवताना? कळतं ना सर्वांना? हो सर. क्लासरूम सारखं काही तेवढं होत नाही रे, म्हणजे आपण जसे समोरासमोर जसं घेतो तसं एवढं इफेक्टिव्ह होतं, म्हणजे एवढं इफेक्टिव्ह नाही होत. बरोबर, थोडेसे आपले कम्युनिकेशन मध्ये थोडेसे गॅप्स येतात, बट लेट इट बी. ठीक आहे, आपण हे परत एकदा कधी वेळ मग आपल्याला रिव्हिजन करणारच आहोत आपण. सो डोंट वरी अबाउट दिस. चला, थांबूया आपण इथे. बाकीचं उद्याच्या लेक्चर मध्ये घेऊ. सर्वांनी सांगितलेला होमवर्क जो आहे तो व्यवस्थित प्रिपेअर करायचा आहे. ठीक आहे? काय सांगितलं? डायकॉट मोनोकॉट लीफचा टीएस थोडंसं त्याचं रिव्हिजन करायची. डायकॉट मोनोकॉट स्टोमाटा त्याची रिव्हिजन करायची. दॅट विल बी गुड. ठीक आहे? सो लेट्स conclude our lecture. We will stop here.